नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वांना माहिती आहे की पोलीस भरतीची जाहिरात आहे ते आलेली आहे. म्हणजे 90% जाहिरात आलेली आहे ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये. आज 15 ऑगस्ट तारीख आहे आणि आज भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन आहे. त्यानिमित्त तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे की पोलीस भरतीची पुढील वाटचाल काय असणार आहे. म्हणजे जाहिरात आल्यापासून आपल्याला कधीपासून फॉर्म चालू होणार आहेत, म्हणजे फॉर्म कधीपासून भरायला चालू होणार आहे आणि ह्याच्यामध्ये जागा वाढ होणार आहेत का. कारण की आजच आपल्यापर्यंत अजून एक नवीन जाहीर आलेला आहे. ह्याच्यामध्ये 1527 जागा जे आहेत नवीन ॲड करण्यात येणार आहेत. म्हणजेच नवीन जागा आहे कुठल्या कुठल्या ह्याच्यात असणार आहे. कारण की प्रत्येक जिल्ह्याची जी यादी आलेली आहे कुठल्या कुठल्या जागा आहेत ते आपल्या सर्वांना माहीत झालेलं आहे. कारण की प्रत्येक जिल्ह्याला माहिती आहे आपल्याला सोलापूरला किती जागा आहे, मुंबईला सर्वाधिक जास्त आहेत 2547. त्या फक्त मुंबई शहरसाठी जागा आहे मित्रांनो. आणि ते फक्त कॉन्स्टेबल पदासाठी. म्हणजेच आता ह्याच्यामधील SRPFला किती जागा वाटून येणार, म्हणजे ह्याच्यामध्ये बरेच मुद्दे आहेत. पण आपल्याला सर्वात महत्त्वाचं बघायचं आहे की या पोलीस भरतीचे फॉर्म आता जागा महत्त्वाची नाही मित्रांनो. आपल्यासाठी आपली एक जागा महत्त्वाची गरजेची आहे. कारण जर तुमचं, मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला मार्क किती पडतात त्याच्यावर तुमचं मेरिट ठरत असतं. म्हणजे तुमचं भविष्य ठरत असतं. म्हणजे लेखीला तुम्ही बसणार का नाही याच्यावर तुमचं सांगू शकतो आपण. पण तुम्हाला ग्राउंडला जर कमी मार्क पडले, जर तुमचं इथून पुढे आयुष्य जे आहे ते कमी मार्काचं पडू शकतं. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता आपल्याला बघायचं आहे की 45 मार्क घेणारे विद्यार्थी, 40 मार्क घेणारे विद्यार्थी आणि 42 मार्क घेणारे विद्यार्थी, हे विद्यार्थ्यांनी फॉर्म कुठं भरायचं हे नाही लक्षपूर्वक आहे का मित्रांनो. कारण की तुम्ही जो फॉर्म भरायचा आहे ते तुम्ही प्रत्येक तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरायचा आहे. कारण की इतर जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भराल तर उगाच तुम्ही हातानं नुकसान करून घ्याल. म्हणजे समजा तुमचा सोलापूर जिल्हा आहे, धाराशिव जिल्हा आहे किंवा इतर कुठलाही जिल्हा असू द्या, लातूर, बीड कुठलाही असू द्या, त्या जिल्ह्यात जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्ही तिथं 100% लेखी परीक्षेला बसू शकताय. पण इतर जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरला, समजा मुंबईला बऱ्याच जणांचं प्राधान्य असतं. कारण की मुंबईला आता सर्वाधिक जास्त जागा आहेत. आता माहिती आहे की आपल्याला जास्त सगळ्यात 2547 जागा जी आहेत ते मुंबई एकट्या शहरासाठी आहे. आणि ह्या मुंबईसाठी जर बघितलं तर एवढ्या जागा असताना बरेच विद्यार्थी काय करतात की मुंबईला जायचं म्हणून फॉर्म भरतात. आणि हाच मुंबईला फॉर्म भरून आपला घातपात होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला सांगतात तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्याच जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरा, 100% तुमचं तिथं काम होऊन जाईल. आता विषय असा आहे की लेखी परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये मार्क किती घ्यायचे आहेत. आता ग्राउंडचे मार्क सांगितले आहेत की बाबांनो 45 मार्क 40 मार्काच्या पुढेच, म्हणजे 40+ जर तुम्हाला मार्क पडत असतील, 40, 42, 45 च्या पुढे पडत असतील तर तुम्ही 100% आपल्या जिल्ह्यात फॉर्म भरू शकता. लेखीचं तसंच आहे मित्रांनो. तुम्हाला देखील आता एकच फक्त करून जमणार नाही. कारण की फक्त ग्राउंडच करून जमणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला लेखी देखील लक्ष द्यावे लागणार आहे आणि लेखीला देखील आपण अभ्यास करावा लागणार आहे. कारण की लेखी परीक्षा तयारी केली तरच आपल्याला पुढे पूर्णपणे तुम्ही पोलीस भरतीमध्ये यशस्वी होणार, तुमचं लिस्टमध्ये नाव येणार. तर आता विषय असा आहे की जाहिरात कधी येणार आहे. कारण की आता जाहिरात जी आहे ऑगस्ट महिना आता वरचेवर संपत आले आहे. कारण की आज 15 ऑगस्ट तारीख आणि आज देखील 15 ऑगस्टच्या तारखेच्या निमित्तानं मित्रांनो तुम्हाला सांगता स्वातंत्र्याच्या निमित्तानं अजून जागा ह्याच्यामध्ये 1547 जागा जे आहेत ते ॲड झालेल्या आहेत. आणि नवीन जागा ह्याच्यामध्ये ॲड होऊन एकूण 17,000 पदांची पोलीस भरती जी होणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की 15,500 जेवढी पदं आपल्यासमोर आलेली आहेत आणि सरकारने देखील घोषणा केलेली आहे, गृहमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की एवढी पदं आलेली आहेत. ह्याच्यामध्ये 1,500 पदं कुठली ॲड होणार. म्हणजे आता आपल्याला आणखीन एक दिवसात म्हणजे 16 ऑगस्ट किंवा 17 ऑगस्ट म्हणजे उद्या किंवा परवा दिवशी ह्याच्यामध्ये जागा ॲड होऊन आपल्याला पूर्णपणे जाहिरात जे बघायला मिळणार आहे. म्हणजेच जाहिरात म्हणजे पूर्णपणे जिल्ह्यांची PDF, म्हणजे कुठल्या कुठल्या जिल्ह्याला किती किती जागा असणार आहेत ते त्याची पूर्णपणे आपल्याला PDF जे आहे ते उद्या किंवा परवा दिवशी बघायला मिळणार आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला कळेल की आता कुठल्या जिल्ह्याला किती जागा आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये कमीत कमी 10-15 जागा प्रत्येक जिल्ह्याला वाढण्याची शक्यता आहे. काय मुंबईला आणखीन 101 जागा वाढवू शकतील. म्हणजे हे पूर्णपणे जे वाटणी जी आहे ते करून टाकणार आहेत. म्हणजे 17,000 पदांची जी भरती आहे त्याच्यामध्ये जागा वाटून टाकणार. आणि SRPFला सांगितलं आहे की एकूण 2,000 ते 3,000 जागा आहेत SRPFला असणार. म्हणजे 3,000 जागा प्लस SRPF एकट्यासाठी असणार आहेत. आणि SRPFला देखील आपल्याला फॉर्म कुठं भरायचा आहे हे देखील आपल्या सर्वांना माहीत आहे. आता बऱ्याच जणांनी गेल्या वेळेस मुंबईला फॉर्म भरला होता, काही जणांनी पुणे गट क्रमांक 1 किंवा गट क्रमांक 2, म्हणजे 1 आणि 2 हे फक्त जवळजवळ आहेत. फक्त गट वेगवेगळे आहेत मित्रांनो, हे देखील लक्षात घ्या. कारण की पुणेला 2 गट आहेत, त्यानंतर दौंडला देखील 2 गट आहेत, 5 आणि 7. आता आपल्याला बऱ्याचदा माहिती आहे की 5 गटाला जर फॉर्म भरला आणि 7 नंबरचा गटाला फॉर्म भरला तर सगळ्यात भारी जे ग्राउंड आहे ते मित्रांनो 7 नंबर गटाचं ग्राउंड आहे. आणि एकदम तुम्हाला सोपं जाणार आहे. कारण की 7 नंबर गटाचं ग्राउंड जे आहे ते एकदम सोपं ग्राउंड जाणार आहे. कारण की तिथं पूर्णपणे जो रोड रनिंग करून घेणार आहे तुमचं. काही ठिकाणी काय आहे की 5 नंबर गटाला कसं आहे की पूर्णपणे अर्धा राऊंड जे आहे तो ह्याचा आहे, डांबरी रोडचा आहे आणि अर्धा राऊंड जे आहे तुम्हाला ग्राउंडचा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते जेणेकरून 7 नंबर गटाला जर तुमचं चांगलं मार्क प्राधान्य देत असाल तर 7 नंबर गटाला प्राधान्य द्या आणि तिथून तुम्ही तिथं सुरुवात करा. कारण की 7 नंबर गटाला चांगले मार्क पडले तर 7 नंबर गटामध्ये आपल्या म्हणजे बरेच असे विद्यार्थी आहेत किंवा ओळखीचे आहेत. म्हणजे ते तुमचं तिथं कुठलीही तुम्हाला गरज असेल, म्हणजे राहण्यापासून खाण्याची सोय किंवा पाण्याची बॉटल किंवा काही असू द्या, तुमची तिथं आपल्या नंबरवर मेसेज करा. जर पुढचं सांगतो मित्रांनो, कारण की लगेच तुम्ही काय भरतीला चालेल नाही. भविष्यात जर तुम्ही तिथं 5 नंबरला फॉर्म भरला तर तिथे आपल्या फार ओळखी आहेत आणि त्याच्यामुळे तुमचं सांगत आहे की
ह्या ओळखीच्या आधारावर तुम्हाला सांगितलं की मित्रांनो तुम्ही तिथं फॉर्म जर भरला आणि तिथं ओळख जर आपली दिली तर तुम्ही 100% तुम्हाला कुठलीही मदत करण्यात येईल. म्हणजे राहण्याची सोय असू द्या, कुठं रात्री जर तुमचं ग्राउंड असेल तर तुम्हाला रात्री जर तुम्ही मुक्कामाला गेला असेल तुम्हाला तिथे देखील सोय करण्यात येते. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगता की तिथं 7 नंबर गटाला जर जाणार 5 नंबर गटाला जाणार असाल तर तुम्हाला तिथं एकदम योग्य आहे. आता विषय आहे की गट आपल्याला माहिती आहे, आता SRP माहिती झाली पूर्णपणे, पण आता ह्याच्यामध्ये मार्क देखील घ्यावे लागणार आहेत आणि पूर्णपणे प्रोसेस तयारी करावं लागणार. आता फार काळ कमी वेळ राहिला मित्रांनो, कारण की आता आपल्याला माहिती आहे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये ही पोलीस भरती होणार होती. आता ऑगस्ट महिन्याचा संपत आलेला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिने राहिलेत आणि 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की भरतीचा कालावधी आहे तर 3 ते 4 महिने ह्याच्यामध्ये होणार आहे. म्हणजेच आता सांगितलेलं आहे की 100 दिवसाच्या आतमध्ये पोलीस भरती करण्यात येणार आहे आणि राज्य सरकारने देखील पूर्णपणे मान्यता दिलेली आहे. आता आपण सर्वत्र ऐकलं, मी तुम्हाला सांगण्याऐवजी तुम्हाला पूर्णपणे जास्त माहीत असते, कारण की त्याच्या आधारे तुम्हाला सांगत आहे की पूर्णपणे भरतीची प्रोसेस देखील 100% झाले जमा आहे मित्रांनो. आता जाहिरात जी आहे ती कधीही ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देखील येऊ शकते, हे देखील तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलेलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नवीन असाल आणि जे कोण नवीन विद्यार्थी असतील त्यांना देखील सांगा, कारण की यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायला मिळणार आहे. पोलीस भरती संदर्भात कुठलीही शंका असू द्या, कुठं फॉर्म भरायचा किंवा कुठं काय भरायचं, काय तुम्हाला पोलीस भरती संदर्भात कुठलीही समस्या असू द्या, कागदपत्र कुठले लागतात, डॉक्युमेंट, नॉन क्रिमिनल तुमचं लगेच मिळत नसेल तर आपल्याकडे 1 तासामध्ये नॉन क्रिमिनल काढायची सोय देखील आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिलेली आहे. फक्त तुम्ही जर तुम्हाला नॉन क्रिमिनल पोलीस भरती टायमाला लागत असेल तर ऑनलाईन PDF तुम्हाला लगेच मिळून जाते. अशा प्रकारची सोयीसुद्धा देखील आपल्यापर्यंत आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आज तुम्ही व्हिडिओ बघितला आहे, परत तुम्हाला बघायला मिळेल की नाही बनवेल, पण तुम्ही आज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं की मी तुमच्यापर्यंत कायम राहणार आहे. म्हणजे जेव्हापासून तुम्ही भरतीच्या क्षेत्रात आलाय तेव्हापासून तुम्ही भरती होईपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल जे आहे ते फक्त विसरायचं नाही मित्रांनो, यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला 100% कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला भरतीची वेळेस कुठलीही मदत लागू द्या ती देखील आपण करायला तयार आहे. त्याच्यामुळे तुम्ही एकच सांगणं, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पोलीस भरती संदर्भात प्रत्येक अपडेटवर आपलं बारीक लक्ष असते आणि त्याची पूर्णपणे जी PDF येते किंवा काय येते ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टेलिग्राम चॅनलवर टाकली असते. तीच तुम्हाला बघायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची किंवा टेलिग्राम चॅनलची दोन्ही लिंक दिलेली आहेत, ते देखील तुम्ही जॉईन करा, त्याने तुम्हाला तिथं माहिती मिळेल. आणि जर आणखीन काय पोलीस भरती संदर्भात कोणाच्या मनात शंका असेल किंवा काय असेल तर तुम्ही काय करा, मी तुम्हाला माझा नंबर सांगतो 9307248024 या नंबरवर मला मेसेज करा किंवा फोन करा. तुम्हाला काय वाटेल ती करा, तुम्हाला पूर्णपणे माहिती जी आहे ती पूर्णपणे सांगितली जाईल. किंवा ह्याचं समजू नका की फोन उचलले का किंवा काय होईल का, की तुम्हाला जो फोन केला तुम्ही 100% माघारी करण्याचा प्रयत्न जे आपण करू. आणि हा नंबर सेव्ह करून ठेवा 9307248024 हा नंबर फक्त तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठलीही मदत लागेल किंवा काय लागेल ती तुम्हाला 100% म्हणजे विचारण्याच्या बाबतीत म्हणजे कुठलं काय समस्या असेल तुमची ते देखील तुम्हाला दूर करण्याची ह्याच्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे 9307248024 या नंबरवर मला मेसेज करा किंवा कॉल करा, तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली जाईल. आता सांगितलेलं आहे की पूर्णपणे आपण ह्याच्यावर संदर्भ स्पष्टीकरण दिलेलं आहे मित्रांनो. आता जाहिरात जे ते लगेचच चालू होईल किंवा काही दिवसात जाहिरात येणारच आहे, हे देखील तुम्हाला दिसणार आहे. आणि आता ही येत्या काही दिवसामध्ये आपण बघणार आहोत की जाहिरात आल्यानंतर तुम्हाला कळेल, कारण की आता मी वारंवार तुम्हाला सांगितलेलं आहे की जाहिरात येणार आहे. आणि आता ऑगस्ट महिना संपत आलेला आहे, आता सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजेच आता गणपती वगैरे संपूर्ण येणार आहे. पण बरेच विद्यार्थी जर कुठं ग्राउंडची तयारी करत असेल, डिकेबरची तयारी करत असेल आणि कुठं शहराच्या ठिकाणी राहत असतील, म्हणजे आता सध्या आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण चालू आहे. 15-16 तारीख जी आहे ती पावसाची चालू आहे. 17-18 नंतर पाऊस जे आहे तो उघडणार आहे. ह्या कालावधीमध्ये जर तुम्ही ग्राउंडची तयारी करत असाल तर पावसामध्ये भिजण्याचं प्रमाण जे आहे ते कमी करा मित्रांनो, जेणेकरून तुम्ही आजारी पडू शकता. आणि आजारी पडल्यामुळे तुमचं परत ह्या 2-3 दिवसामुळे पुढच्या 8 दिवसाचं नुकसान तुम्ही करून घेताय, हे तुम्हाला सांगत आहे. जर तुम्ही घरी जर तयारी कराल तर फक्त मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ देखील टाकलेला आहे की घरी बसून 100 जोर 100 सपाटे कशा प्रकारे मारायचे, जेणेकरून तुमचा एक इव्हेंट तर पोलीस भरती करायची म्हणलं तर कमीत कमी तुमचे 2 इव्हेंट आउट ऑफ लागतात मित्रांनो. कुठले तर गोळा फेक एक तुमच्या हातातली मार्क आहे, तो इव्हेंट 100% आउट ऑफ करण्याची गरज आहे आणि तोच इव्हेंट तुम्ही आउट ऑफ केला पाहिजे. आता गोळा फेक झालं त्यानंतर आपल्याला माहिती आहे 100 मीटर हा एक इव्हेंट आहे, तो 100% तुम्ही आउट ऑफ करू शकता कमी कालावधीमध्ये. त्याच्यासाठी कुठले व्यायाम लागतात, काय काय लागतात, जर तुम्ही कुठल्याही भागात नसू द्या, आपले काय कुठे अकॅडमी नाही, काय नाही. फक्त मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी जे आपल्या मार्फत बरेच विद्यार्थी पोलीस भरती क्षेत्रामध्ये आले पाहिजे. म्हणजे त्यांना पूर्णपणे नवीन विद्यार्थी असतात, त्यांना बऱ्याच प्रकारे माहिती नसते. हीच माहिती तुम्हाला पुरवण्याचा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न असतो. हाच प्रयत्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सपोर्ट करा आणि आजच आपले यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे माहिती जी आहे ते भविष्यामध्ये कुठलीही अडचण येणार
ती तुम्हाला एका फोनवर तुमची सॉल्व्ह केली जाणार, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. आणि जेवढे विद्यार्थी 11वी-12वी असतील, जे कोण पोलीस भरतीचं आता बघितली असेल जाहिरात किंवा स्पर्धा परीक्षा, कुठलीही स्पर्धा परीक्षा द्या, आता आपल्याला माहिती आहे की MPSCची गट ब ची जाहिरात निघालेली आहे. त्याच्यानुसार बरेच जणांना आता रजिस्ट्रेशन करत आहेत ऑनलाईन, पण त्यांना OTP येत नाही, कारण की ईमेलला OTP येण्याचा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि तो देखील OTP कशाप्रकारे आणणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे कुठलीही भरती आता आपल्याला माहिती आहे की UPSCच्या मध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी जाहिरात नाही. UPSCची एक जाहिरात आलेली मित्रांनो, त्याला फक्त ₹25 परीक्षा फी आहे. हे देखील तुम्ही भरू शकता. म्हणजे पूर्णपणे जाहिरात जी ते आपल्या चॅनलवर टाकत असतो, म्हणजे बरेच विद्यार्थी बघत नाही, त्याच्यावर दुर्लक्ष करतात. ह्याचा तुम्हाला नुकसान होत आहे. आणि त्याचं मी तुम्हाला सांगत आहे की अशा प्रकारे दुर्लक्ष करू नका, आणि जेणेकरून तुमचं YouTube चॅनल जे आहे ते आपलं सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.